नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं सगळ्यांचं आपल्या लाडक्या युट्यूब चॅनलमध्ये. तर व्हिडिओवरती नसाल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करायला देखील विसरू नका आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. पूर्ण आजी समोर येणार होता कमळीबाबतचं मोठं सत्य बाहेर, कारण की तिला समजणार की कमळीच आहे माझी मोठी नात. तर कामिनी करणार चक्क आपल्या कमळीवरती जीव घेणं हल्ला, तर राजन वाचवणार तिला एवढ्या मोठ्या संकटातून. तर काय घडतं त्याला संपूर्ण अपडेट जाणून घेऊया. तर पूर्ण आजीने आणि राजनने तुम्ही पाहिलंच की एका स्केच आर्टिस्टकडे त्यांच्या मोठ्या नातीचं पूर्णपणे स्केच काढण्यासाठी सांगितलेलं असतं, कारण की त्यांना वाटतं की जर आपल्याला फोटो जर मिळाला तर खूप चांगलं होईल, कारण की त्याच्यानंतर आपली मोठी नात शोधणं काही देखील अवघड जाणार नाही असं पूर्ण आजीला वाटत असतं. आणि तिने वाटेल ते प्रयत्न केलेले असतात आतापर्यंत, पण अजूनपर्यंत तिला तिची मोठी नात भेटलेली नसते. त्याच्यामुळे ती ठरवते की आता हाच एकमेव शेवटचा पर्याय आहे. स्केच आर्टिस्ट आता काही ना काही करेल आणि त्याच्यानंतर मला माझ्या मोठ्या नातीचं पूर्णपणे चित्र भेटेल आणि त्याच्यानंतर मी तिला आरामात शोधू शकेल. आणि तसंच पुढे काय घडतं मित्रांनो, कारण की स्केच आर्टिस्टने पूर्णपणे चित्र बनवलेलं असतं आणि त्याला समजतं की ही यांची मोठी नात आहे आणि त्याच्यानंतर आता त्यांच्याकडे देखील काहीच पर्याय उरत नाही. त्याच्यामुळे तो ठरवतो की काही जरी झालं तरी मला हे स्केच लपून ठेवलं पाहिजे, नाहीतर ही लोक खरेदी करायला देखील मागे पुढे बघणार नाही. कारण की त्या ठिकाणी गेलेल्या असतात ह्या कामिनी आणि रागिनी, ह्या महामूर्ख दोन बाया. कारण की तुम्हाला माहितीच आहे की या दोघींनी आतापर्यंत खूप सारे पाप केलेले आहेत, पण यांना अजूनपर्यंत यांच्या पापाची चांगली शिक्षा भेटलेली नाहीये. पण त्या स्केच आर्टिस्टला देखील ही कामिनी खरेदी करण्याचं चॅलेंज देते, कारण की त्याला म्हणते की तुला वाटेल तेवढे पैसे देते, पण या क्षणी मात्र त्यांच्या मोठ्या नातीचं जे काही स्केच बनेल ते सगळ्यात आधी तू आम्हाला दाखवायचं, नंतर आम्ही मग बाकीचं ठरवू आम्ही पुढे काय करायचं. तर त्याकडे त्याला खूप सारे पैसे देखील ऑफर करतात आणि तो माणूस देखील हे सगळं करायला तयार होतो. पण त्याला माहित असतं की पूर्ण आजीसोबत गद्दारी नको. त्याच्यामुळे तो माणूस ठरवतो की आपण काही जरी झालं तरी हे स्केच आपण कोणालाच द्यायचं नाही, कारण की हे फक्त पूर्ण आजीलाच द्यायचं. तर दुसरीकडे बिचाऱ्या कमळीला वाटत असतं की पूर्ण आजीची मोठी नात लवकरात लवकर त्यांना भेटावी, कारण की त्यांनी किती प्रयत्न केले तिला शोधण्याचे. बिचाऱ्या कमळीला माहितच नसते की त्यांची मोठी नात म्हणजे दुसरं तिसरं कोणी नसून ती स्वतःच आहे. तिला वाटत असतं की यार त्यांची मोठी नात जी असेल ना ती सगळ्यात जास्त लकी असेल, पण कमळीला माहित नसतं की आता तीच त्यांची मोठी नात असणार आहे म्हणून, कारण की कमळीने याच्याबाबत थोडा देखील विचार केलेला नसतो. तर आता फायनली पुढं असं काय भयानक सत्य बाहेर येतं की त्याच्यानंतर मात्र बिचाऱ्या आपल्या कमळीला देखील वाटत नसतं की एवढं मोठं सत्य तिच्यासोबत पूर्णपणे घडेल. तर दुसरीकडे बिचारी आपली सर्व खूप टेन्शनमध्ये असते, कारण की तिला वाटत असते की माझी कमळी असेल कुठं, असेल कशी, कारण की तिला पूर्णपणे तिची काळजीच वाटत असते. तर दुसरीकडे आता नयनतारा ऋषीच्या लग्नाचा विचार करत असते, कारण की पाठीमागे जे काही घडलं तुम्ही पाहिलंच की ज्या प्रकारे कामिनीने रागिनीने यांना ब्लॅकमेल केलेलं असतं. त्याच्यानंतर ती म्हणत असते की काही जरी झालं तरी ऋषीचं लग्न आता त्याच्या पसंतीच्याच मुलीसोबत करून देऊया, कारण की कसं आहे, कारण की उद्या काही देखील प्रॉब्लेम नको व्हायला, कारण की आता जे काही घडलं पाठीमागे तसं परत जर घडलं तर खूप मोठा प्रॉब्लेम होईल. तर तुम्हाला माहितीच आहे की ऋषीला आता हळूहळू आपली कमळी आवडायला लागलेली असते, कारण की कमळी आणि ऋषीच्या प्रेमाची सुरुवात आता होणारच असते, पण त्याच्या अगोदर होणार आहे खूप भयानक अशी गोष्ट, कारण की ही अनिका चक्क आपल्या कमळीवरती जीव घेणं हल्ला करायचं ठरवते. कारण की ह्याच्या अगोदर हिने खूप साऱ्या चुका तर केल्या, पण आतापर्यंत तिला प्रत्येक चुकांमध्ये माफच करत आली आपली कमळी, पण आता नाही. कारण की आता ही अनिका एवढी चिडलेली असते, म्हणते की आता नवीन वर्षासोबत ह्या कमळीचा देखील मी गेमच वाजवते, कारण की ह्याच्यामुळे माझाच काय माझ्या ग्रॅनी आजीचा माझ्या आईचा सगळ्यांचा प्लॅन हिने फ्लॉप केला. ही कमळी स्वतःला समजते कोण, एवढी शानी कशी झाली. पण तुम्हाला माहितीच आहे की या कमळीच्या केसाला देखील धक्का लागू देणार नाही आपला ऋषी सर, कारण की तुम्हाला माहितीच आहे की आपला ऋषी कमळीवरती किती जीव लावतो आणि प्रत्येक संकटामधून आपल्या कमळीला जर कोणी वाचवत असेल तो म्हणजेच फक्त आपला ऋषी, कारण की ऋषीने आतापर्यंत कमळीला खूप साऱ्या संकटातून वाचवलंय. त्याच्यामुळे त्याला कमळीची सावली म्हणलं तरी अजिबात देखील काय हरकत नाही, कारण की सावलीप्रमाणेच कमळीची पूर्णपणे तो काळजी घेत असतो. तर दुसरीकडे तुम्ही पाहिलंच की ज्या प्रकारे आपला राजन पूर्णपणे टेन्शनमध्ये असतो की त्याला वाटतं की जर स्केच आर्टिस्टने ते स्केच जर बरोबर नाही बनवलं आणि जर चुकीचीच मुलगी या घरामध्ये आली तर खूप मोठी चूक होईल. तर पूर्ण आजी आणि राजनला दोघांना देखील वाटत असतं की त्यांची मोठी नात जर असेल ना तर ती सेम टू सेम मात्र कमळीसारखीच असेल, कारण की तिच्यात जसे संस्कार गुण आहेत ना तसंच आपल्या मोठ्या नातीमध्ये देखील सेम टू सेम असेच गुण असतील असं सगळं काय पूर्ण आजीला वाटत असतं. तर राजनला वाटते की माझी मुलगी सेम टू सेम कमळीसारखीच असणार आहे. दुसरीकडे ह्या दोन हरामखोर तुम्हाला माहितीच आहेत की ह्या पूर्णपणे विचारात असतात की आता स्केच आर्टिस्ट ज्या क्षणाला आम्हाला स्केच दाखवेल ना त्याच्या दुसऱ्या क्षणाला जाऊन त्या मुलीला मी संपवते, कारण की ह्या कामिनीला वाटत असते की ज्या क्षणी तो स्केच आर्टिस्ट स्केच दाखवेल ना त्याच्यानंतर मला समजेल की त्या गौरीच्या मुलीची मी पूर्णपणे राग केलेली असेल तोपर्यंत, कारण की ती एकदा इथपर्यंत नाही पोचू शकलं ना ते स्केच, त्याच्यानंतर मी काय करते ते बाहेर तुम्ही बघाच. कारण की तिला माहीत असतं की स्केच तिच्या हातामध्ये लागलं की ते गुंडाला पाठवून पूर्णपणे त्यांचा गेम वाजवून टाकेल. तिचा डाव परत एकदा आता फेल होणार आहे, कारण की आपल्या पूर्ण आजीच्या हातामध्येच ते खरोखरचं स्केच येणार आहे आणि त्याच्यानंतर ते स्केच हातामध्ये आल्याच्या नंतर आपली पूर्ण आजी कशा
प्रकारे तिच्या मोठ्या नातीला शोधून काढते हे पाहणं चांगलंच रंजक ठरणार आहे. म्हणजेच तिच्या समोर येणार आहे खरा चेहरा म्हणजेच आपल्या कंबळीचा. तर तिला समजतं की मूळची मोठी नात म्हणजे दुसरी तिसरी कोणी नसून ही कंबळीच आहे. त्यावेळेस मात्र तिचा आनंद गगनात मावत नसतो, कारण की तिने एवढे दिवस एवढी प्रतीक्षा केली आणि ती वाट बघत होती. आता फायनली तिची वाट बघण्याची काळ देखील संपलेला आहे, कारण की तिला फायनली भेटते तिची कंबळी. कारण की कंबळीला पाहून आधीपासूनच पूर्ण आजीला वाटत असतं की हीच माझी मोठी नात असणार आणि आता फायनली तिचं स्वप्न पूर्ण झालेलं आहे आणि फायनली कंबळीच तिची मोठी नात आहे हे समजणार आहे. पण त्याच्यानंतर मात्र तुम्हाला माहितीच आहे की हे सगळं कळाल्याच्या नंतर रागिनी आणि कामिनी काही शांत बसणार नाही. ते आपल्या कंबळीवरती जीवघेणा हल्ला करणार म्हणजे करणारच. तर ज्या क्षणाला आता पूर्णाजीच्या हातामध्ये ते स्केच लागतं त्याच्यानंतर पूर्णाजी पूर्ण घर सजवून टाकते आणि म्हणते की आज गाव जेवण नाही तर पूर्ण जेवणच जेवण होणार, कारण की आज माझी मोठी नात ह्या घरात फायनल येणार. त्यावेळेस मात्र कामिनी आणि रागिनीला कळत नसतं की नेमकी मोठी नात कोण असेल यांची, कारण की स्केच आर्टिस्टने यांच्याकडून देखील पैसे घेतलेले असतात आणि तो म्हणतो की त्यांनी जे स्केच यांना दिलेलं असतं ना त्या स्केचमध्ये जी मुलगी असते ती तर दुसरीच मुलगी असते. त्याच्यामुळे त्यांना वाटते की कदाचित वहिनींना चुकीचा अंदाज लागला असं कामिनी म्हणते. त्याच्यामुळे त्या घरामध्ये येणारी मोठी नात म्हणजे आपली कंबळी येते. तर त्यावेळेस मात्र हे कंबळीला पाहून घाबरतात आणि म्हणतात की ही कंबळी काय यांची मोठी नात नसेल, कारण की तुम्हाला माहितीच आहे आतापर्यंत आपल्या कंबळीने ह्या दोघींना देखील किती वेळा आपली कंबळी ओरून पुरलेली आहे, कारण की आपल्या कंबळीने कितीतरी वेळा यांचा चांगल्याच प्रकारचा माज उतरवलेला आहे. पण काही जरी झालं तरी या दोघींना वाटत असते की कंबळी यांची मोठी नात नसेल, कारण की ती अशीच आलेली असेल, कारण की तिला सवय आहे ना या घरामध्ये सारखं फुकट्यासारखं येण्याची. पण त्यावेळेस मात्र आता तुम्ही पाहाल की फायनली आपली कंबळी त्या घरात एंट्री करते आणि त्यावेळेस मात्र ही बातमी कळाल्याच्या नंतर सगळेजण खूप घाबरून जातात, कारण की तुम्हाला माहिती आहे राजन आणि पूर्णाजी ह्या दोघांना पूर्णपणे खात्री होती की हीच आमची मोठी नात असणार आहे. तर राजन म्हणतो की माझी मोठी मुलगी किती चांगली आहे, कारण की कंबळी म्हणजेच माझी मोठी मुलगी आहे हे कळाल्याच्या नंतर त्याच्या डोळ्यातून पाणीच येतं. पण त्याला माहीत नसतं की अजूनपर्यंत त्याची गौरी आहे कुठं, कारण की गौरी कुठं गेली ही त्याला अजूनपर्यंत कळालेलं नसतं. तर दुसरीकडे आता आपली पूर्णाजी कंबळीला स्वतःची मोठी नात म्हणत असते, तर दुसरीकडे कामिनीला ह्या गोष्टीवरती विश्वास नसतो. कामिनी म्हणते की अगं वहिनी हे कसं शक्य आहे, कारण की ही कंबळी कुठली गावछाप कुठली गावाकडची पोरगी ही कशी आपली मोठी नात असेल तुझी, कारण की ह्या घरामध्ये तुझी मोठी नात येईल ना ती खूप शिकलेली असेल, खूप हुशार असेल, खूप सुंदर असेल, खूप इंटेलिजन्सीवाले असेल, ही अशी कुठली गावछाप तुझी मोठी नात असेल, त्याच्यामुळे ही नसेल, ही तुझा काहीतरी गैरसमज होतो आहे. पण त्यावेळेस मात्र पूर्णाजी म्हणते की मला पूर्णपणे खात्री होती आणि हीच माझी मोठी नात आहे आणि हीच आहे, कारण की स्केच आर्टिस्टने मला बरोबर स्केच इथंच काढून दिलं. त्यावेळेस मात्र कामिनीच्या पायाखालची जमीन सरकते. कामिनी म्हणते की त्याने मला फसवलं, त्याला आम्ही सोडणार नाही. आता सगळ्यात अगोदर कामिनी आणि रागिनी स्केच आर्टिस्टकडे जातात आणि म्हणतात की तू आमच्याकडून पैसे घेतले तरी आम्हाला चुकीचं स्केच दिलं, तुला आम्ही आता सोडणार नाही, तू असं काय केलं आमच्यासोबत. त्यावेळेस मात्र तो स्केच आर्टिस्ट म्हणतो की आम्ही सगळी कामं काही पैशासाठी करत नाही मॅडम, कारण की काहींची नाती देखील जोडलेली असतात, इमोशनली कुटुंब असतं आणि पूर्णाजीकडे पाहता तर वाटतं की त्यांना त्यांच्या मोठ्या नातीला भेटणं खूप गरजेचं आहे, तर तुम्ही का त्यांना थांबवताय. तर त्यावेळेस मात्र तुम्हाला माहितीच आहे की कामिनी म्हणते अरे मूर्खा माणसा, जर आम्हाला हे सगळं थांबवायचं नसतं तर आम्ही तुझ्याकडे आलोच कशासाठी असतो. त्याच्यामुळे तू जो काही मूर्खपणा करून ठेवला आहे ना तो खूप मोठी तुला चूक त्याची भोगावी लागणार आहे आता. तर त्याच्यानंतर आता कामिनी ठरवते की आता काही जरी झालं तरी ह्या कंबळीचा काटा काढलाच पाहिजे, नाहीतर त्या कंबळीला जर ती सगळी काही प्रॉपर्टी भेटली तर आपल्याला कंबळी ती सुखाने जगू देणार नाही आहे, कारण की तुम्हाला माहितीच आहे की कंबळीने याच्या अगोदर यांचा चांगल्याच प्रकारचा माज उतरवलेला असतो. त्याच्यामुळे आता राजन हे सगळेजण खुश असतात, पण अजूनपर्यंत गौरीचा तपास लागलेला नसतो. पण आपल्या कंबळीला तर माहीत असतं ना तिची आई. तर आता तुम्ही पुढे पाहाल की राजनची आणि गौरीची म्हणजेच आपल्या सरूची कशी प्रकारे भेट होती हे पाहिलं तुम्हाला रंजक ठरेल. पण आपली कामिनी आता पूर्णपणे रस्त्यावरती येणार आहे, कारण की मित्रांनो ते आपल्या कंबळीवरती हल्ला करायला जाणार आहेत आणि त्यावेळेस मात्र राजन आता तिला वाचवणार आहे. तर मित्रांनो तुम्हाला काय वाटतंय, ज्यावेळेस मात्र पूर्णाजीची आणि कंबळीची भेट होईल त्यावेळेस नेमकं काय घडेल हे पाहणं खूप रंजक ठरणार आहे. तर पुढचे अपडेट पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका.